आम्ही फिरलो दिवसभर, आम्हाला ते बार्टीचा जेवणाचा स्टॉलच दिसला नाही. लाखो अनुयायी येतात, कोणीही त्या ठिकाणी पोटासाठी येत नाही. तुम्ही तुमच्या जेवणाची काही गरज नाही, त्यांना शिक्षण पाहिजे. हजाराचा मोर्चा आता हा बार्टीवर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, काही दिवसांवरच 1 जानेवारी म्हणजे भीमा कोरेगावच्या लढाईचा जो रणस्तंभ आहे त्याला अभिवादन करणारा दिवस, आणि हा दिवस आता अत्यंत काही बोटावर मोजणाऱ्या दिवस इतका आलेला आहे आणि संपूर्ण देशभरात राज्यातून लोक इकडे येण्याच्या तयारीला लागलेले आहेत. अशाच ह्या तयारीच्या अनुषंगाने आम्ही युवा कार्यकर्ते म्हणजे प्रहार जनशक्ती पार्टीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष विनोदजी गायकवाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. विनोदजी, काय सांगाल तुम्ही की दरवर्षी त्या ठिकाणी जी व्यवस्था ही समितीच्या माध्यमातून केली जात होती, परंतु आता बार्टीच्या माध्यमातून हे सगळं केलं जातंय, काय सांगाल तुम्ही? ते प्रथमतः मी या आपल्या जागृती न्यूजच्या माध्यमातून या सरकारला आवाहन करतो की 1 जानेवारीच्या आधी जेवढ्या काही केसेस आमच्या मुलांवर असतील त्या सर्व मागे घेण्यात याव्या. आणि जो आपण प्रश्न केला की बार्टी ही संस्था खऱ्या अर्थाने नेमकं काम काय आहे तिचं, कारण अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की बार्टीचं काम काय. शैक्षणिक संस्थेसाठी आणि अनुसूचित जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीची निर्मिती झालेली आहे. बार्टीचा जो काय फंड आहे तो शिक्षणावर खर्च केला पाहिजे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आमची लढाई ही आता भाकरीसाठी नाहीये, त्याही वेळेस नव्हती ना आत्ताही नाहीये. परंतु एक आम्हाला खेद वाटतं या गोष्टीचा की इथले प्रशासन अधिकारी एवढे कसे म्हणजे ढकलपास आहेत का पैसे देऊन त्या पदावर बसले हेच समजायला तयार नाहीये. त्याचं कारण की त्या ठिकाणी मुलांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ह्याच्यावर तो आर्थिक फंड खर्च केला गेला पाहिजे खऱ्या अर्थाने. परंतु काही पिलावळींना घेऊन आर्थिक देवाणघेवाण करून जेवणाची व्यवस्था, लाखो अनुयायी येतात, कोणीही त्या ठिकाणी पोटासाठी येत नाही. त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येतो. आणि आमचा समाज हा एवढा प्रगल्भ झालेला आहे की त्याला आता पोटाची खळगी भरण्यासाठी तुमच्या जेवणाची काही गरज नाही, त्यांना शिक्षण पाहिजे. शिक्षणाने आमचा समाज हा पुढे चाललेला आहे आणि ते शिक्षण खऱ्या अर्थाने त्यांना मिळालं पाहिजे. राज्यामध्ये 3 वर्ष झालं स्कॉलरशिप नाहीये, फेलोशिप नाहीये, त्यासाठी आंदोलन चालू आहे. गेली 4 महिने झाले विद्यार्थी आंदोलनावर बसलेत. त्या ठिकाणी बार्टीला जायला वेळ नाही. शिक्षणावरती खर्च करायचा नाही, शिक्षणाचा पैसा हा डायव्हर्ट करायचा, ह्यांचे खिसे भरण्याचा हा धंदा आहे. मी या गोष्टीवर ठाम आहे की ह्या व्यवस्थेने शिक्षण नाकारण्याचं जे काम केलेलं आहे बार्टी तेच करते. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे, पण त्या नावाच्या अनुषंगाने जे बाबासाहेबांनी या देशातला पहिला आणि या जगातला पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी पुस्तकावर प्रेम केलं, आपल्या शिक्षणाच्या विद्वत्तेने या देशाला संविधान बहाल केलं, अशा महामानवाचे जर विचार खऱ्या अर्थाने पेरायचे असतील तर माझं आव्हान आहे बार्टीच्या सर्व अधिकाऱ्यांना की जर तुम्ही अनेक दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत, तुम्ही बार्टीचा पैसा, विद्यार्थ्यांचा पैसा अन्नदानात खर्च करण्याऐवजी त्यांना कशा पद्धतीने त्यांची स्कॉलरशिप दिली जाईल, त्यांच्या शिक्षणासाठी जे काही 6,000 असतील, जी रक्कम शासनाने बार्टीला अलर्ट केलेल्या धोरणानुसार ती दिली गेली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. ते लवकरात लवकर द्या. विद्यार्थ्यांचं काम आहे शिक्षण करणं, पण त्यांच्या हक्क अधिकारासाठी आजही त्यांना संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष जर थांबवण्यासाठी बार्टी सारख्यांची निर्मिती केलेली आहे. परंतु इथले अधिकारी भ्रष्ट अधिकारी, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आमच्या एका पत्रकार बांधवाने, मी नाव नाही घेत, परंतु गजबे मॅडम म्हणून आहेत, त्यांचा हा सगळा कारभार चालू आहे. काय अंतर्गत सेटलमेंट असतील, मला त्यांनाही आव्हान करायचं आहे की तुम्ही एससीच्या, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एससीच्या त्या ठिकाणी अधिकारी आहात. एससीचा वाटा तुम्ही इतरांच्या सांगण्यावरून डायव्हर्ट करून आपली घरं भरू नका, ही मला तुम्हाला विनंती आहे. आणि त्याचबरोबर एक इशाराही देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही 1 तारखेला जर हा शिक्षणावरचा खर्च टाळून बार्टीचा शिक्षणाचा पैसा हा इतर मार्गाने जर तुम्ही भीमा कोरेगाव सारख्या ठिकाणी अन्नदानाच्या स्वरूपामध्ये जर वापरत असाल तर हजाराचा मोर्चा आता हा बार्टीवर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आता तुम्ही सुधरा आणि
जो काही फंड आहे, ज्या कामासाठी फंड शासनाने राखीव केलेला आहे त्या कामामध्ये तुम्ही प्राधान्य द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या. त्यांच्या स्कॉलरशिप जास्तीत जास्त कशा मिळतील, विद्यार्थी कसे शिकतील. आणि म्हणजे आता बघितलं आम्ही की बार्टीमध्ये फोटो जिंको हा त्यांच्यातलाच एक पार्ट आहे. त्यांना पुस्तकं छापाई करण्यासाठी वेळ नाहीये. पुस्तकांची प्रिंटिंग बंद केलेली आहे. म्हणजे इथली व्यवस्था आमच्या विद्यार्थ्यांना, मागासवर्गीयांना, अनुसूचित जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा कट कारस्थान आहे. यातनं हे दिसून येतं. त्यामुळे मी जागृती न्यूजच्या माध्यमातून इथल्या शासन, प्रशासन आणि बार्टीच्या अधिकाऱ्यांना एक इशारा देतो की जर आमचा हा विद्यार्थी जर शिकून मोठा होत असेल आणि त्यांच्यावर जर घाला घालत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. इथला विद्यार्थी नक्षलवादी घडवण्याचं काम मला वाटतं इथं प्रशासन करत आहे. त्यामुळं माझं आव्हान आहे की विद्यार्थ्यांना शिकू द्या. त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना शिक्षणासाठी दिलेले ते इतर मार्गाने कुठेही वापरू नये ही या ठिकाणी आपल्या जागृती न्यूजच्या माध्यमातून मी जाहीर करतो. पार्टीतर्फे जो निधी 60 लाखाचा जो निधी डायव्हर्ट करून जो जेवणासाठी वापरला जातो, पण आम्ही गेल्या वर्षी बघितलं की अख्ख्या आम्ही फिरलो दिवसभर, आम्हाला ते बार्टीचा जेवणाचा स्टॉलच दिसला नाही. जेणेकरून असं फक्त पुस्तकाचे स्टॉल दिसले बार्टीचे, पण जेवणाचा एकही स्टॉल आम्हाला दिसला नाही किंवा पाण्याचा स्टॉल दिसला नाही. मग हे पैसे नेमके जातात कुठं? तिथले काही अधिकारी किंवा कर्मचारी मिळून काहीतरी म्हणजे संगनमताने काहीतरी करत असतील. त्यांना आमचा जाहीर इशारा आहे की मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने जाहीर इशारा देतो की हे त्वरित थांबवावं. तसेच माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्याकडे सामाजिक न्याय विभागाचं खातं आहे. तुम्ही स्वतंत्र निधी भीमा कोरेगाव संदर्भात 100 कोटी 200 कोटी जसं बाहेर तुम्ही जे नाशिकला देतात त्र्यंबकेश्वरला, तसा स्वतंत्र निधी हा आमच्या विजय स्तंभासाठी द्यावा ही विनंती. जय भीम.